कोकणच्या खाड्यांमध्ये आता आलिशान हाऊसबोट दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. दाभोळमध्ये महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट दाखल झाली आहे. त्यामुळे कोकणचं पर्यटन बूस्ट होणार आहे. कोकणातील जलपर्यटनालाही अच्छे दिन येणार आहेत. पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. दाभोळ खाडीला आता नवे रंग भरलेत. एप्रिल 2025 मध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या हाऊसबोटीमुळे कोकणच्या जलपर्यटनाला वेग दिलाय. डॉक्टर चंद्रकांत मोकल यांच्या सुवर्णदुर्ग शिपिंगची ही भव्य बोट 8 खोल्या, आलिशान सुविधा, कांदळवन, जैवविविधता, कोकणी खाद्य हे सगळं एका प्लॅटफॉर्मवर. अनेक दिवसांची ही प्रतीक्षा संपले. आता पर्यटकांना खाड्यांमधून जलपर्यटनाचा शांतपणे अनुभव घेता येणार आहे. बाल्टिक समुद्रातून अत्याधुनिक बोटी येणार असल्याची घोषणा यापूर्वीच मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. दाभोळ बंदरात हाऊसबोट सुरू झाल्यानं गुहागरचं महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील व्यावसायिकांमध्ये आनंद पसरला आहे. हॉटेल्स, मासेमारी, स्थानिक उद्योगांना फायदाही होणार आहे. दाभोळ हे एक ऐतिहासिक बंदर आहे. या खाडीच्या किनाऱ्यावर किल्ले, ऐतिहासिक बंदरे, मंदिर, गुहा, गरम पाण्याचे झरे, जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती कारखाने, नैसर्गिक संसाधने, दाभोळ पॉवर कंपनी, कोकण LNG, वीज निर्मिती आणि वायू प्रकल्प आहेत. त्याचबरोबर भविष्यात सागरी महामार्ग आणि खाडीवर पूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 50 वर्षांपूर्वीचे स्वप्न साकार होण्याच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पर्यटन आणि महाराष्ट्र विकसित करण्यावर भर दिलाय. मंत्री नितेश राणे यांनीही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं पाऊल उचललंय. हाऊसबोटसारखी सेवा यशस्वी झाली तर गुहागर, दापोली गोव्यासारखा हब बनेल. कोकणात जलपर्यटन वाढल्यास आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. जलपर्यटनासाठी आता दाभोळ हे अतिशय मोक्याचं ठिकाण आहे. दाभोळ हे देशभरात नावलौकिक प्राप्त झालेलं बंदर. याच दाभोळ खाडीत आता जलवाहतूक सुविधा सुरू झाली. मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुंबई गोवा जलवाहतुकीचा. मुंबई गोवा जलवाहतूक कायम सुरू झाल्यास दाभोळचं महत्त्व आणखी वाढेल. दापोली, गुहागर, गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते. एकूणच जलवाहतुकीमुळे पर्यटकांना एकाच वेळी हाऊसबोटीनं प्रवास करता येणार आहे आणि कोकणचं महत्त्व वाढणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.